लाडकी बहीण योजना ऑनलाईन KYC करण्यासाठी लगेच ही माहिती पाहायची आहे, कारण वडील किंवा पती नसेल तर कोणाचा आधार कार्ड टाकायचा किंवा OTP वापरायचं बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत होत्या. तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्याला अजूनही फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. 2 महिन्याची तुमच्याकडे कालावधी आहे. 2 महिन्यांमध्ये तुम्ही हे KYCची प्रक्रिया करायची आहे. तर आता तुम्ही जर रेशन कार्ड किंवा तुमचं जे उत्पन्नाचा दाखला घरातील प्रमुख व्यक्तीचा जोडला असेल डॉक्युमेंट, तर तुम्ही त्यांचा आधार कार्ड नंबर टाकला तर चालणार आहे. त्यांचं OTP व्हेरिफिकेशन केलं तरी चालणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचा टाकायचं आहे. आता ज्यांचा डिवोर्स झाला आहे त्यांच्यासाठी नक्कीच सरकार काहीतरी सोल्युशन काढतील, कारण सध्या त्याच्यावरती किंवा GR कोणतेही अपडेट असल्यामुळे टेन्शन घेऊ नका. काहीतरी नक्कीच अपडेट येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सध्या तरी हे काम करायचं आहे. व बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनही एरर येत आहे साईटवरती, तर लक्षात घ्या. सध्या जास्त लोड चालू आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना KYC करताना प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही रात्री उशिरा जर KYCसाठी ओपन केली साईट तर नक्कीच KYC होणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका.